अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या वतीने एमआयडीसीतील इटन कंपनीतील कामगारांच्या विविध मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात आले। एमआयडीसी येथील इटन कंपनीतील कामगारांचे विविध प्रश्न प्रलंबित असून ते सोडवण्यासाठी कंपनी प्रशासनाने अहमदनगर जिल्हा कामगार संघटना यांच्याशी पत्रव्यवहार करत आहे। मात्र कंपनी प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना केलेली दिसत नाही। गेल्या 17 वर्षापासून प्रलंबित असलेला वेतनवाढ करार करण्याबाबत सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते। तसेच कंपनी चालू झाल्यापासून माथाडी कायद्याचे सर्वेक्षण करून कायद्याची अंमलबजावणी करावी। रात्रपाळीला महिला कामगारांना कामासाठी बोलावून घेतलं जात असून त्यांना बोलावून घेऊ नये। तसेच कमी केलेल्या महिलांना कामावर पुन्हा रुजू करून घेण्यात यावं। कंपनीत महाराष्ट्रातील सण उत्सव परंपरा महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करण्यास परवानगी मिळावी अशा विविध मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे आणि पदाधिकारी किरण दाभाडे यांनी दिली। यावेळी कंपनीचे कामगार संतोष भिंगारदिवे, जुबेर शेख, किरण गुंजाळ, निलेश हिंगे, कामगार प्रतिनिधी महेश चेडे, कासिम शेख, किरण जपे, पोमल पवार, प्रशांत दराडे, गौतम मेटे, अशोक सांगळे, मंगेश चौधरी, सुशील खिलारी, मंगेश सरोदे, मंगेश परदेशी, जयेश सोनवणे, अंकिता पुप्पल, आसिफ शहानी दिवाण यांच्यासह संघटनेचे सभासद पदाधिकारी उपस्थित होते। तर यावेळी पुढे बोलताना अध्यक्ष संतोष लांडे म्हणाले, कंपनीतील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा कामगार संघटना कंपनी प्रशासनाशी वारंवार बोलणी करत असून कंपनीच्या आडमुठे धोरणामुळे कोणताही प्रश्न मार्गी लागत नाहीये। कामगार आयुक्तांकडे देखील याबाबत दाद मागितली, मात्र न्याय मिळत नाहीये। कामगारांची अडवणूक केली जाते। कंपनीकडून कामगारांविरुद्ध दडपशाही आणि हुकुमशाही चालू असून विनाकारण कामगारांना वेगवेगळ्या माध्यमातून सतत त्रास देणे असे प्रकार सुरू असून या प्रकरणी अनेकदा कामगार कार्यालयात तक्रारी केल्यात। आम्ही नेहमीच कंपनी आणि कामगारांच्या हितासाठी काम करत आहे। कंपनी प्रशासनच कामगारांकडून चूक होईल अशी स्थिती निर्माण करत आहे आणि नंतर कामगारांवर कारवाई केली जाते। आम्हाला टार्गेट केले जाते, तरी आम्ही लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण केलं असून आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली। आज अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेतर्फे आपल्या अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही आजपासून बेमुदत उपोषणासाठी बसलेलो आहे। त्याचं कारण असं की आम्ही गेल्या काही वर्षापासून इटन इंडस्ट्री सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये संघटना म्हणून काम करतो। मागील ॲग्रीमेंट आम्ही 3 वर्षाचा ॲग्रीमेंट 39 महिन्याचं ॲग्रीमेंट काही कालावधीमध्ये पूर्ण केलं। त्यानंतर ते ॲग्रीमेंट संपल्यानंतर नवीन आम्ही करारनाम्यासाठी बोलणी चालू केली। गेली 17 महिन्यापासून करारनाम्यासाठी बोलणी चालू आहे, पण त्याच्यावर कुठलाही तोडगा निघत नाही। बोलणी चालू असताना कमर्शियल आणि फायनान्शियल हे दोन्ही मुद्दे एकत्रित घेऊन आपण करारनाम्याची बोलणी करत असतो। पण सुरुवातीपासून कंपनीचं आडमुठेपणाचं भूमिका की आधी कमर्शियल चर्चा नाही करणार, आधी आम्ही प्रोडक्शनवर चर्चा करणार। तर कामगार हितासाठी आणि कंपनी हितासाठी आम्ही प्रोडक्शनवर चर्चा केली। प्रोडक्शनच्या ह्या आत्तापर्यंत 75+ मीटिंग झाल्या, त्यात आमच्या कमर्शियल मीटिंग झाल्या 25 ते 35 दरम्यान। तर एवढं सगळं आम्ही सहकार्य करत असताना 35 मीटिंग ह्या फक्त कमर्शियलच्या झाल्या असताना कामगार आयुक्तांकडे त्यांनी दाद मागितली। तर ज्या स्टेजला येऊन आम्ही कंपनीमध्ये थांबलो होतो, तर त्या स्टेजपासून आमची अपेक्षा होती की तिथून पुढं कामगार आयुक्तांकडं आमची बोलणी चालू व्हायला पाहिजे। पण कुठंतरी आडमोठेपणाची भूमिका घ्यायची, कामगारांची पिळवणूक करायची आणि दडपशाही हुकुमशाही करून आपल्याला कमी कसं देता येईल यासाठी मॅनेजमेंटचे प्रयत्न चालू असतात। तर यामध्ये जे आमची बोलणी झालेली असताना त्याच्या पाठीमागून कंपनीने कामगार आयुक्तांसमोर बोलणी चालू केली, तर याचा आम्ही तीव्र विरोध केला। त्यानंतर मग कामगार आयुक्तांनी ठणकावून सांगितल्यानंतर कंपनी कुठं करारनाम्याच्या दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह झाली। पण ते होत असताना वेगवेगळ्या प्रकारे कंपनीमध्ये कामगारांना त्रास देणं, त्यांना हेतुपुरस्सर टार्गेट करणं, महिला कामगारांना कामावरून काढून टाकणं, नाईट शिफ्ट चालू करणं, बळजबरी त्यांना नाईट शिफ्टला बोलवणं, त्याचबरोबर विविध प्रकारच्या आमच्या लोकांना त्रास द्यायचा हेतू हा कंपनी व्यवस्थापनाने चालू केलेला आहे। तर याची वारंवार पत्रव्यवहार आम्ही कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी, SP ऑफिस, तोफखाना पोलीस स्टेशन यांना आणि माथाडी यांना सगळ्यांना सपोर्ट केलेला आहे। तर माझी एकच आजच्या उपोषणातून मागणी आहे, आमचा जो गेल्या 17 महिन्यापासूनचा करारनामा थकीत आहे तो लवकरात लवकर मार्गी लावून द्यावा। आम्ही कामामध्ये कुठलीही बाधा आणलेली नाही,
कामात आमचं संपूर्ण 100% सहकार्य असताना कुठतरी आडमुठेपणाची भूमिका घ्यायची, कामगारांना विटेस धरून त्यांच्या हातून काहीतरी गैरकृत्य होईल अशी परिस्थिती तयार करायची आणि नंतर कामगारावर कारवाई करायची. यासाठी वारंवार आम्हाला टार्गेट केलं जातं आहे. तरीही आम्ही शांततेच्या मार्गाने आज उपोषणाला बसलो आहे. त्यानंतर आमची दुसरी मागणी अशी आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे थोर महापुरुष होऊन गेलेले आहेत, तर एकच आमची मागणी की त्यांचे विचार आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी, ते रुजवण्यासाठी का आपल्या कंपनीच्या आवारामध्ये शिवजयंती असेल, वेगवेगळे धार्मिक सण असतील, हे साजरे व्हावेत. तर याला ठामपणे कंपनी नकार देत असते. ठीक आहे, तो त्यांच्या आधिपत्याचा प्रश्न असेल, पण हे काम करत असताना जर आम्ही कामगार हितासाठी काम करत असेल, आम्हाला त्यांच्या शारीरिक त्यांच्या सगळ्या चेकअप करायच्या असतील, तरीही आम्हाला ते कुठं जागा अवेलेबल करून देत नाही, परवानगी देत नाही. का तर फक्त आणि फक्त कुठंतरी अडवणूक करायची आणि हम बोलो सो कायदा अंमलात आणायचा. याने आमच्या आणि कामगारांच्या मनात थोडी याची भावना तयार झाली की आमचं ॲग्रीमेंट कधी होईल किंवा कसं होईल. तर यासाठी आम्ही आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयांच्या समोर बेमुदत उपोषणाला बसलेलो आहे आणि आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की मुजोर प्रशासनाला आपण इथं बोलवावं, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि आमची जी महत्त्वाची मागणी गेल्या 17 महिन्यापासूनचा आमचा जो करार थांबलेला आहे, जो आम्हाला करार देत नाही आहे, तर कुठेतरी आडमुठेपणाची भूमिका आहे. अवास्तव काहीतरी टॉप मॅनेजमेंटला चुकीच्या मॅसेज देऊन जे आमचं कृत्य संघटनेचा चुकीचा मॅसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवला जात आहे, तो समोरासमोर येऊन त्यांनी बसून क्लिअर करावं संघटनेशी. हीच माझी सगळ्या टॉप मॅनेजमेंटला एक विनंती आहे की तुमच्यापर्यंत जे काही येत असेल आमचे मागण्या, तर ह्या पूर्णपणे चुकीच्या येत आहेत. ह्या समोर ही कालच्या मीटिंगला आल्या तर, आणि काल आम्ही मीटिंग घेतली असताना कुठेही त्यांची सहकार्याची भूमिका दिसली नाही. त्यामुळे आज आम्हाला उपोषणाला बसावं लागते. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.